हदगाव तालुक्यातील कोळगाव येथे मावसदीराने वहिनीची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली। आरोपी शंकर बाबूराव जगताप वय वर्षे 40 याला तामसा पोलिसांनी अटक केली आहे। मयत रेखा मारुती जाधव वय वर्षे 38 यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले। रेखा जाधव या गुरुवारी दुपारी शेतात काम करत असताना शंकर जगताप याच्यासोबत वाद झाला आणि त्याने त्यांच्यावर कोयत्याने वार केले। घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी रेखा जाधव यांना गंभीर जखमी अवस्थेत नांदेड येथे उपचारासाठी हलवले, परंतु मोठ्या रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांनी दिली। काल कोळगाव हद्दीमध्ये खुनाचा प्रकार झाला, नेमका काय विषय होता काय सांगा? पोलीस स्टेशन तामसा हद्दीत ग्राम कोळगाव येथे मारुती विठ्ठलराव जाधव यांची पत्नी रेखाबाई विठ्ठलराव जाधव त्या शेतात काम करत असताना त्यांच्याच गावातील त्यांच्या पतीचा मावस भाऊ हा त्या ठिकाणी आला। शंकर बाबाराव जगताप हा त्या ठिकाणी आला आणि पैशाच्या कारणावरून जुन्या वादावरून त्यांनी फिर्यादीच्या पत्नीला कोयत्याने अमानुष वार केले। त्या कोयत्याच्या वारमध्ये सदरची फिर्यादीची पत्नी ही गंभीर जखमी झाली आणि जखमी अवस्थेत नंतर नातेवाईकांनी तिला दवाखान्यात आणलं आणि उपचारादरम्यान ती मयत झाली। आपण पुढील प्रक्रिया काय करू? सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तामसा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 111 प्रमाणे गुन्हा दाखल असून कलम 103(1) 354 प्रमाणे गुन्हा दाखल केला, 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आम्ही करत आहोत। सदर गुन्ह्यातला आरोपी आम्ही सकाळी ताब्यात घेऊन अटक केला आहे। बाकी पुढील तपास आम्ही करत आहोत।